नमस्कार. इथे उपस्थित सायलेन्स सायलेन्स थोडाच वेळ. इथे उपस्थित शाळेचे अध्यक्ष, शिक्षकेतर शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी, खूप दिवसांनी योग आला, खूप वर्षांनी म्हणायला हरकत नाही की मी या शाळेला व्हिजिट केली आणि आज बघून आनंद झाला की शाळेची एवढी भरभरून जी प्रगती झालेली आहे. मी 2 मिनटं इथे फक्त तुमच्यासाठी एवढंच सांगू इच्छितो की ह्या शाळेचा अख्खा प्रवास पहिल्या दिवसापासूनचा हा मी बघितलेला आहे. कारण ही शाळा जी उभी राहिली ती आता फार भव्य दिव्य दिसते, पण एक काळ असा होता, मारुती काका इथे उपस्थित आहेत, रोडच्या त्या बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू असायचं. मी राऊंड मारायचो तिथे, काका यानावरती यावरती कन्स्ट्रक्शनचं काम चालू असायचं आणि लिटरली लाद्या वगैरे काही नसायचं. पण या माणसाची जिद्द होती की दिव्यामध्ये एक शाळा असावी आणि या पूर्ण परिसरामध्ये शिक्षणाशी माझं पूर्ण एक पकड असल्यामुळे सतत येणं जाणं असायचं आणि मी काहीतरी निमित्ताने ती शाळा त्या रूपाने बघितली होती. 2011ला शाळेचे जेव्हा पहिले इंटरव्ह्यू झाले होते त्याच्या पॅनलमध्ये मी होतो, पांडे सर वगैरे सगळे बरेच जण होतात आणि आज अचानक असा योग आला की शाळेच्या ह्या कार्यक्रमासाठी हजेरी मला लावता आली. खूप आनंद झाला बघून. इथे जेवढे पण पालक आहेत लिहून घ्या तुम्ही. मी बऱ्याच ठिकाणी माझे दौरे झाले, आता इंटरनॅशनल स्कूलमध्ये वगैरे. आता मी पांडे सरांशी तेच बोलत होतो की परवा एका खूप मोठ्या इंटरनॅशनल स्कूलच्या मुंबईतल्या एका शाळेमध्ये पण माझा एक गेस्ट म्हणून मी गेलो होतो. मी कार्यक्रम बघितले होते, पण असं झालेलं मला की कधी मला घरी जायचं आहे, कधी मला घरी जायचं आहे, इतका कंटाळा आला होता मला. इंटरनॅशनल स्कूल होता फार, म्हणजे त्यांची फी बलाढ्य होती, 10 लाख 20 लाख फी भरणारी मुलं. आज मी ठरवलेलं की मी उपस्थिती दाखवतो आणि म्हणतो मी निघतो, पण मला तिथून हलता आलं नाही. ते याच्यामुळे हलता आलं नाही की ते परफॉर्मन्स इतक्या पटीने चाललेले होते, ते एकावर एक चांगले परफॉर्मन्स होते. त्या मुलांचं वय, त्यांनी केलेलं सादरीकरण ह्याचं कुठेच मॅचिंग बसत नव्हतं. त्यांनी ज्या पद्धतीने इथे उभं राहून हे सादरीकरण केलेलं आहे ते एनॉर्मस आहे, म्हणजे त्याला सल्यूट आहे. कारण स्टेज कसा फेस करायचा असतो म्हणजे त्याच्यासाठी फार डेअरिंग लागते आणि क्राऊड हँडल करायला, क्राऊडसमोर एवढं सादरीकरण करायला खूप करेज लागतो. तर या शाळेवर असंच प्रेम ठेवा, मी हक्काने सांगतो तुम्हाला. आणि SMG शाळा जी आहे ही फार मेहनतीने उभी राहिलेली शाळा आहे, याचा कोणी नसेल पण मी एक जिता जागता इथे विटनेस आहे. आणि ह्या शाळेच्या मागे जी काही पुण्याई आहे ती मारुती सरांची आहे, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि शाळेच्या अनेक उपक्रमांमध्ये मी म्हणेल तुम्हाला सातत्याने भाग घ्या. या शाळेचं नाव फक्त जिल्हा स्तरावर ठेवू नका, या शाळेचं नाव तुम्ही राष्ट्रीय स्तरावरती घेऊन जावा, आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेऊन जावा. मध्ये मध्ये स्वप्नील सरांचं आणि माझं फोनवर शाळेच्या बाबतीत चर्चा होत असतात, घरीसुद्धा येणं जाणं असतं, आमचे घरचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळे शाळा हा कॉन्स्टंट विषय असतो आमच्या चर्चेमध्ये. जरी 10-15 मिनटं आमची घरी भेट झाली, स्वप्नील कधी घरी भेटायला आला किंवा मी कधी गेलो, 20 मिनटांच्या आमच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमामध्ये 15 मिनटं कॉन्स्टंट विषय हा फक्त शाळा असतो की तसं कसं चाललेलं आहे. त्याच्यामुळे पालकांना मी नेहमी सांगेल आणि विद्यार्थी मित्रांना पण की या शाळेवरती प्रेम असंच ठेवा, शिका. कारण तुम्हाला माहिती असेल, मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे, सांगताना दुःख होतं आहे की आपल्या देशामध्ये 12 लाख लहान मुलं फक्त ही भुकेनी मरत आहेत, हंगर डेथ इंडियामध्ये. आणि इथे बसलेले जे काही विद्यार्थी आहेत जे इथे सादरीकरण करतायत, नाचतायत, गातायत, आनंद व्यक्त करतायत, विचार करा किती नशीबवान असतील ते. जर आपल्याला देवाने भरभरून तुम्हाला नशीब दिलेलं आहे, सुख दिलेलं आहे, संधी दिलेली आहे, ह्याचा पुरेपूर वापर करा.
कारण आयुष्यामध्ये तुमच्या नावासमोर परमनंटली काय जाणार असेल ना, तर ते शिक्षण जाणार आहे. तुमचं नाव आणि तुमच्या खाली असलेली डिग्री. मला सांगण्यात आलं संजय सरांनी की तुमचा परिचय लिहून द्या. तर मीच त्यांना विचारलं म्हणजे नक्की किती लिहून देऊ. ते म्हणाले सर तुम्हाला जमेल तेवढं. पूर्ण परिचय शक्य नाही आहे, पण 2-3 ओळीत मला जेवढं देता आलं तेवढं मला देता आलं. तर मी पालकांना नेहमी सांगेल, विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी द्या, जबरदस्तीमुळेच करू नका. तुम्ही असं वातावरण क्रिएट करा की विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे शिकावं. इकडे जे शिक्षक मंडळी बसलेली आहेत, शिक्षक वृंद जो इथे आहे तो भक्कम आहे, तो ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना स्फूर्ती देण्यासाठी. तर मी जास्त काही इथे बोलत नाही, पण मला इथे राहवलं नाही. शाळेबद्दल असलेलं प्रेम आणि माझं असलेले त्यांच्याबद्दल घरगुती असलेले संबंध, त्याच्यामुळे मला इथे 2 शब्द बोलावेसे वाटले, व्यक्त व्हावंसं वाटलं. पण खरंच तुम्ही भाग्यवान आहात की इथे तुम्हाला शिकायला मिळतो. हा एक प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही जर बघितले असेल, आपल्या वेळेला पण सांस्कृतिक कार्यक्रम झाले होते, पण आपल्या वेळेचे कार्यक्रम कसे असायचे, तर आपण काहीतरी गाणी सादर करायचो. तुम्ही फरक बघितला असेल, या प्लॅटफॉर्मवरती कोणते कार्यक्रम सादर झाले, तर मूल्य शिक्षणाचे झाले, व्हॅल्यू एज्युकेशनचे झाले. प्रत्येक परफॉर्मन्समध्ये एक मूल्य शिकवलेलं आहे. मग ते देशभक्तीपर असेल, समर्पण असेल, शिस्त असेल, मानवता धर्म असेल, एक व्हॅल्यू जपलेली आहे. म्हणजे हा फक्त कल्चरल प्रोग्राम नव्हता, तर हा एक व्हॅल्यू एज्युकेशनचा सुद्धा एक खूप मोठं डेमॉन्स्ट्रेशन होतं, जे संगीताच्या माध्यमातून आणि डान्सच्या माध्यमातून इथे सादर झालेलं आहे. तर हॅट्स ऑफ ऑल द स्टाफ, हॅट्स ऑफ ऑल द स्टुडंट्स, and for gracing this occasion. I am very much thankful to the staff, management and all the staff members over here for inviting me. And I am lucky enough to have this program, all this auspicious evening. And my best wishes always, it is a constant wishes to the school. And I wish and I pray very general, very future ahead. And next time, suppose when I am coming, I am expecting at least one of the national winners should be there on this platform in any stream. Either it is on sports section, cultural section and other section. मला सांगताना आनंद पण होतोय की जी राष्ट्रीय शिक्षा नवीन धोरण आता आपल्याला लागू होतं आहे, तर त्याचं इम्प्लिमेंटेशनची जी काही पॉलिसी आहे त्याचा मी एक सदस्यसुद्धा आहे. तर खूप ठिकाणी माझे दौरे चालू आहेत. नवीन शिक्षण धोरण आपल्याला कसं अवलंबता येईल, आता पुन्हा 4 ते 12 मी केरळला आहे की त्या राज्याने ते कसं केलेलं आहे, ते आता मी सरांशी बोलत होतो की नवीन शिक्षण धोरण येणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये हे जे काही राहणार आहे 10वी 12वी हा स्ट्रक्चर, पालकांनो हा हे स्ट्रक्चर आता राहणार नाही आहे. बोर्ड 10वीचा बोर्ड 12वीचा बोर्ड हे सुद्धा राहणार नाही आहे. आता आम्ही नवीन शिक्षण धोरणावरती आपण येणार आहोत. लवकरच ती पॉलिसी डिक्लेअर होईल. डिग्री कॉलेजला ती पॉलिसी लागलेली आहे. आता 2nd टप्प्यामध्ये ती 10वी 12वीच्या टप्प्यांमध्ये येते आणि खूप चेंजेस आहेत. म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी जे येणार आहे पुढच्या 1-2 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये प्रचंड बदल आहेत. आणि त्याच्यासाठी अशा प्रकारच्या शाळांची आणि अशा प्रकारच्या शिक्षकांची गरज आहे. तरच राज्यामध्ये देशामध्ये आम्ही नवीन एज्युकेशन धोरण जे काही आहे, नवीन शिक्षण धोरण जे आहे ते राबवू शकू. तर मी इथे आवर्त घेतो आणि धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल, आणि असेच आशीर्वाद माझ्यावरती राहू दे.